तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संकट काळात विखुरलेले राजकीय नेतृत्व आता बँक 23 कोटी रुपयांहून अधिक नफ्यात येताच सहकार वाचवण्यासाठी एकवटलाय। सर्वपक्ष सहकार पॅनलने 21 पैकी 12 जागा अविरोध करून मतदानापूर्वीच बहुमत खिशात घातले। मात्र राष्ट्रवादीचे आमदार मनोज कायंदे यांनी 8 मतदारसंघातील 9 जागांवर शेतकरी पॅनल उतरविल्याने दिग्गजांच्या समझोता राजकारणाला प्रथमच उघड आव्हान मिळाले आहे। या पार्श्वभूमीवर कायंदे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत। ज्यांच्या कारकिर्दीतील निर्णयांमुळे बँक गर्तेत गेल्याचा आरोप होतो त्यांनी आपले उत्तरदायित्व निश्चित न करताच नफ्यातील बँकेच्या सत्तेसाठी पुन्हा हातमिळवणी करणे कितपत नैतिक? शेतकरी पॅनलचा लढा हा केवळ 9 जागांचा नसून सर्वपक्षीय व्यवस्थेविरुद्ध राजकीय प्रतिवाद असल्याचे आमदार कायंदे यांनी सांगितले आहे। 23 ऑगस्ट रोजी मतदान होत असून 24 ऑगस्टला निकाल जाहीर केला जाईल। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। अगदी निवडणूक झाली म्हणजे जर पूर्वनियोजित जर असं कट रचला नसता की आपण सगळ्यांना सोबत घेऊ, आपण सगळेजण एकत्र येऊन ते सगळं करू, आपण जरी मानसिकता आपली नसती, माझं वैयक्तिक तर जिल्हा बँकेशी काही संबंध नाही, मी मतदारही त्या बँकेचा नाही, परंतु कुठंतरी एक कल्ली वागूनही त्या ठिकाणी चालत नसतं। म्हणून आपण सगळ्यांचा सन्मान ठेवून, सगळ्यांचा नेत्यांचा आदर ठेवून, राज्यस्तरीय नेत्यांचा आदर ठेवून आपण त्या ठिकाणी बसण्यासाठी तयार झालो। परंतु कुठेतरी त्यांची मानसिकता जर फक्त स्वार्थाचीच असेल किंवा त्यांचीच कोणीतरी जे बडे नेते त्यांना सोबत घेऊन त्यांना ते करायचं असेल, नवीन लोकांना का संधी देत नाही? का लोक तुम्ही प्रवाहाच्या किंवा मोठ्या मोठ्या पदावर नसलेल्या लोकांव्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी बसवत नाही? तर अशा पद्धतीची भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे। अनेक लोक जाणकार आहेत, अनेक लोकांना विजन आहे, त्या विजनचे लोक त्या ठिकाणी बँकेमध्ये बसवले पाहिजे। आपण ठीक आहे ना, लक्ष ठेवा ना तिथे बाहेर बसून, असं आमचं म्हणणं आहे।